2024 या वर्षाला आपण सगळेजण आता निरोप देतोय आणि 2025चं स्वागत करतोय। म्हणता म्हणता 2024 हे वर्ष आता संपलंय आणि आता सगळ्यांनाच वेध लागलेत ते नवीन वर्षाच्या स्वागताचे। याच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी देवदर्शन करून आपला हा नवीन वर्षाचा दिवस आपण साजरा करण्याची इच्छा नागरिकांची आहे आणि त्यानुसार आता भाविकांची गर्दी ही मंदिरामध्ये होताना दिसतेय। सध्या ही दृश्य आपण बघतोय। साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। कोल्हापुरात सुद्धा अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविक आलेत। इकडे मुंबईत सुद्धा सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मुंबईकरांनी गर्दी केली आहे। धाराशिवमध्ये सुद्धा तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला गर्दी झाली आहे। माहूरगडावर सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी आणि शेगावात सुद्धा गजानन महाराजांचं दर्शन घेऊन नवीन वर्षाचे स्वागत आणि सुरुवात करण्यासाठी भाविक दाखल झाले। ही दृश्य सध्या आपण बघतोय। मुंबई त्याचबरोबर शिर्डी, कोल्हापूर, धाराशिव, शेगाव, माहूरगड या ठिकाणची आणि मोठ्या प्रमाणात भाविक नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी इथे येणार हे लक्षात घेऊन सुंदर अशी सजावट सुद्धा ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात आलेलं आहे। तुम्ही सुद्धा पुढारी न्यूजच्या माध्यमातून घरबसल्या हे देवदर्शन करू शकताय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। श्रेयस, आता तुम्ही नेमकं कुठे आहात आणि कशा पद्धतीचं वातावरण आहे नवीन वर्षाच्या स्वागताच्या दृष्टीने? मी सिद्धिविनायक मंदिराकडे आणि मधुर सर इकडे आलेले आहेत। भाविक आहेत, भाविकांची गर्दी आहे। पण मधुर सर, एकंदर हा दिवस खास आहे। बाप्पाचं दर्शन घेता, बाप्पाचं दर्शनी तुम्ही नेहमी येता, पण हा दिवस खास 31 आज काय सांगायला? मी तुम्हाला माहिती आहे की एक 25-30 वर्षापासून सिद्धिविनायकला येतो। मी खारपासून चालून पण येतो आणि मला वाटतं की बाप्पाचा खूप मोठा योगदान आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या करिअरमध्ये। जे मला प्रसिद्धी मिळाली, जे मला यश मिळालं आहे त्याच्यामध्ये माझे राष्ट्र पुरस्कार, माझे पद्मश्री, मला जे पण मिळालं आहे, मला वाटतं की बाप्पाचं डायरेक्ट कनेक्ट आहे। तुम्हाला आठवतं की मी माझी पिक्चरचं खूप इथे हे पण करतो, पोस्टर लॉन्च करतो, ऑडिओ लॉन्च करतो। मला आठवते पहिला पिक्चर मला आठवतं 2008 मध्ये मी इथे प्रियंका चोपडा कंगनाला घेऊन आलेलो, फॅशनचा ऑडिओ लॉन्च केलेला इथे मी। तर माझा एक खूप कनेक्ट आहे बाप्पाबरोबर आणि मी आज पण प्रार्थना केली सर्वांसाठी की 2024 चांगला होता। 2025 आपले मंत्रिमंडळ, आपले कितले आपले फ्रेंड्ससाठी, आपले नातेवाईकासाठी मी सर्वांसाठी प्रार्थना केलेली आहे की 2025 चांगला जावा आणि खूप यश मिळावं। सगळ्या जे क्षेत्रात आहे, जे वेगळे वेगळे क्षेत्रात काम करतात त्यांना खूप यश मिळावा आणि आपल्या प्रांतासाठी, आपल्या देशासाठी पण मी प्रार्थना केली आहे। धन्यवाद सर, ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच। तुम्ही बघू शकता एकंदर पाहिलं गेलं रिद्धी तर आता आपण सिद्धिविनायक भाविकांची गर्दी पाहतोय। आपण सिद्धिविनायक मंदिराच्या गेटवर आहोत आणि आपण बघतो तर भाविक येता जात आहेत। पण एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की सिद्धिविनायक मंदिर हे खूप आर्थी महत्त्वाचं आहे। सगळ्या लोकांना आपल्या वर्षाची सुरुवात जी आहे ती याच मंदिरातून, याच बाप्पाच्या दर्शनानंतर करायला सुरुवात करायची गरज आहे। खरं तर वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि तो शेवटचा दिवस बाप्पाच्या चरणी लीन होऊन खरं तर आशीर्वाद देऊन हे करावं। आपण बघू शकता लेडीज आणि जेंट्स ची जी लाईन आहे ती आता वाढतच चालली आहे, कुठे कमी होताना दिसत नाहीये। आत 2-3 रोज आहेत। खरं तर आज जाण्याची आपल्याला परवानगी नाही आहे, मात्र 3-4 रोज आहेत रिद्धी, ज्याच्यामुळे कुठे ना कुठे भाविकांना अर्ध्या तासात दर्शन होताना आपल्याला दिसतंय। एकंदर पाहिलं गेलं तर सिद्धिविनायक मंदिर आणि खूप अर्थेमध्ये मुंबईचं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर असं मानलं जातं। इकडे आल्यानंतर भाविकांना अनेक त्यांच्या कल्पना, अनेक संकल्पना, त्यांच्या मागण्या, अनेक त्यांच्या गोष्टी, स्वप्न असतात जे ते बाप्पाला सांगतात। मात्र वर्षाचा शेवटचा दिवस सुद्धा त्याच बाप्पा चरणी घालवावा असं कुठे ना कुठे चित्र आता मुंबईत सुद्धा पाहायला मिळतं। आपल्यासोबत मधुर भंडारकर होते। मधुर भंडारकर दरवर्षी खऱ्या अर्थानं येतात, पण 31 हा खऱ्या अर्थानं अनेक आर्थी महत्त्वाचा दिवस आहे आणि तो सुद्धा त्यांनी बाप्पा चरणी लीन होऊन खऱ्या अर्थानं प्रार्थना करून घालवलेला आहे। रिद्धी, निश्चित श्रेयस, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।